मेस्कोर प्रोसिजर प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, क्रेडिट एक्सिस प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, ब्लिंकिट प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि नागपूर, तसेच भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड अमरावती आणि मेस्कोर प्रोविजन प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर ही इंटरनॅशनल कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि आज तिथे जे रजिस्ट्रेशन झाले ते जवळपास 150 ते 200 रजिस्ट्रेशन झाले आणि जवळपास आतापर्यंत 50 ते 60 सिलेक्शन त्यांनी केले सगळ्या कंपनीने आणि अजूनही 50-60 ते 75 सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. कारण ही जी कंपनी आहे मेस्कोर प्रोविजन प्रायव्हेट लिमिटेड त्यांना जवळपास 150 ते 200 पदं भरायची आहेत आणि त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे ऑफर लेटरसुद्धा इश्यू केलेले आहेत. त्यांना ऑन द स्पॉट त्यांनी हे ऑफर लेटर दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जितक्या लवकर जॉईन करायचं तितक्या लवकर तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये मुली आणि मुलं, विशेष करून मुलींची संख्या याच्यामध्ये जास्त आहे आणि मुलंसुद्धा आहेत. तर महाविद्यालयाने त्यांना या बाबतीत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि विशेष करून प्राचार्य आणि शिंदे सर, लुंगे सर या सर्वांनी त्या कंपन्यांना इथे बोलवून त्यांना पूर्ण मदत केली आणि अजूनही त्या इंटरव्ह्यू चालू आहेत. इथे भरपूर विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि त्या सर्वांना आशा आहे की आपलं सिलेक्शन होईल. माझ्या त्या सर्वांना शुभेच्छा आणि एक जीवनाची सुरुवात ही आपल्या रोजगारापासून आपण करतो आहे. कारण की आतापर्यंत आपण बेरोजगारमध्ये गणला जात होतो. आता आपल्याला रोजगार जो उपलब्ध झाला तर नॅचरली माणसाचं एक हे वाढते, म्हणजे जे स्टेटस असते, रोजगार उपलब्ध झाल्यानंतर माणसाचं स्टेटस वाढते आणि त्या दृष्टीनं हे आवश्यक होतं. संस्था आणि या ज्या कंपन्यांनी त्या कंपन्यांचे जे ऑफिसर वगैरे जे आलेले आहेत इलेक्शन करतात, मशिनरीत आलेले आहेत, त्या सगळ्यांचे मी विशेष करून आभार मानतो आणि याच्यामध्ये भयंकर ॲक्टिव्ह आहे. त्यांनी खूप मोठा पुढाकार घेऊन ते सगळं आपल्याकडे दिलं आणि आपल्याला हे आजची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आता सध्या त्या जगदंबा विद्यालयामध्ये 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येतं. तिथे तो कार्यक्रम चालू आहे. म्हणजे त्यांचा हा जो कार्यक्रम चालू आहे आता तो त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम आहे आणि इथे जो होता तो सरकारी कार्यक्रम होता. त्यांना याच्यामध्ये खूप आवड आहे की बाबा या बेरोजगारी जी आहे या विभागातली कमी झाली पाहिजे आणि त्यांनी मला सांगितलं की खेडेपाड्यासुद्धा जोडले पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगितलं की आमचं महाविद्यालय, आमची संस्था आपल्याला जर एक MOU करता आला तर त्यांनी मला कबूल केलं की दर 3 महिन्याला आपण एक शिबिर घेतो, असा एक मेळावा घेतो आणि आपण या भागातले सगळे जेवढे खेडे आहेत ते खेडेसुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ, जेणेकरून बेरोजगारांची संख्या 100% तर नाही आपण, परंतु काही प्रमाणात 50%, 60%, 70% अशी बेरोजगारांची संख्या आपल्याला कमी करता येईल. आज ही सामाजिक विषमता जी निर्माण झालेली आहे त्याच्यामधून मोठी सामाजिक विषमता अशी निर्माण झालेली आहे की बेरोजगार युवक भरपूर असतात आहे आणि हाताला काम आणि डोक्याला काम नसलं तर युवक कुठे जातील, काय करतील त्याचा काही नियम नसतो. म्हणून त्यामधून हे सुद्धा आपल्याला साधत आहे की सामाजिक विषमता आणि सामाजिक जे अस्थिरता निर्माण झालं आहे ते सुद्धा आपल्याला याच्यातून कमी करायचं आहे. आपली संस्था आणि हे जे या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जो आपण घेतला आहे त्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार संस्थेमार्फत आपल्याला करायचं आहे आणि वारंवार हे सगळं आपण याच्यानंतर करत राहू. आपले सर्वांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे, जे काही कंपनी आले आहेत त्यांचे जे काही अधिकारी प्रतिनिधी लोक आहेत, अधिकारी लोक आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी, आचार्यांनी याकरता भरपूर मेहनत केली. नॉटेची सगळ्या लोकांची मेहनत घेतली. ही मेहनत आपल्याला आपली वाया जाणार नाही. आज आपण आनंदात आहोत की आपले भरपूर मुलं याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहे. आपण हे ओपन ठेवलं होतं, फक्त महाविद्यालयातलेच नाही बाहेरचे सुद्धा आपण अलॉट केले आणि ओपन ठेवला होता हा मेळावा. त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा असे आपण भरपूर मेळावे घेऊ
आणि याकरता आपल्या सर्वांची असे सहकार्य लाभून येईल. ट्रेनिंग ऑपरेटर, ट्रेनिंग ऑफिसर, सर्वेअर, त्याच्यानंतर स्टिचिंग, शिविंग आणि मशीन ऑपरेटर, टेक्निशियन ऑपरेटर, ट्रेनिंग इंजिनियर, सर्वे इंजिनियर, त्याच्यानंतर डिझाईन इंजिनियर, HR एक्झिक्युटिव्ह, प्रोडक्शन क्वालिटी सुपरवायझर, ऑफिस असिस्टंट, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, मशीन सुपरवायझर, ऑपरेटर, टर्नर, वेल्डर, फिटरचे ITI झालेले पोरं असतात त्यांच्यासाठी तो जॉब, आणि फील्ड ऑफिसर म्हणून प्रोडक्शन क्वालिटी असेंब्ली आणि मशीन ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेल्स ऑफिसर म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी होती, बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड, त्यामध्ये पिकर, पॅकर, स्नॅकर एक्झिक्युटिव्ह म्हणून आपल्याला इथे नियुक्ती देण्यात आलेली आहे. भारत फायनान्समध्ये फील्ड अँड असिस्टंट ट्रेनिंग ब्रँच मॅनेजर म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर SBI लाईफ इन्शुरन्स नावाची जी आपल्या अचलपूरमध्ये परतवाड्यामध्ये जी कंपनी आहे त्यांनी सुद्धा आपल्या इथे 3 पोरींचं सिलेक्शन केलेलं आहे, बरोबर ना. त्या 3ही पोरींना आज संध्याकाळपर्यंत आपण अपॉइंटमेंट लेटर देण्याचा प्रयत्न करतो. कंपनीच्या म्हणजे SBI लाईफ इन्शुरन्सच्या होते. इतक्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होत्या. आपल्या इथे जे क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं होतं ते 10वी 12वी पासून तर PG पर्यंतचं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं होतं. नंबर 2 डिप्लोमा किंवा ITI हे सुद्धा पोरं त्यांनी मागितले होते. त्याचबरोबर इंजिनियर, BCA, MCA हे सुद्धा पोरं त्यांनी मागितले होते. तर प्रामुख्याने काही डिग्रीचे पोरं त्यांना उपलब्ध झाले नाहीत, परंतु पदवीधर, त्याच्यानंतर MCOM झालेले पोरं, BSc झालेल्या मुली, इंजिनियर आणि MSc झालेल्या पोरी त्यांना उपलब्ध झाल्या. जे आपल्या इथे जे शिक्षण दिलं जातं प्रामुख्याने परतवाड्यामध्ये, त्या परतवाड्यामध्ये ज्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत त्या शिक्षणाच्या सोयीनुसार त्यांनी ते सिलेक्शन केलेलं आपल्याला आढळून येते. की जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या या ठिकाणी या सहाय्यक आयुक्त यांच्याच मार्गदर्शनाखाली व यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी रोजगार व मेळावा घ्यायचा आहे. तो यांच्या सहकार्याने आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण हा आयोजित केलेला आहे. आपल्याला काही गोष्टी त्यांना विचारायचं असेल तर निश्चितपणे आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो. आणि सर्वात पहिले तर तुम्ही ग्रामीण क्षेत्रात आणि विशेष म्हणजे मेळघाटला लागून असलेल्या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून जो उपक्रम सुरू केला किंवा जी विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आपले या सर्वांच्या वतीने आम्ही आभारी आहोत. ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि विशेष करून आदिवासी भागात त्या विद्यार्थ्यांकडे फारसं काही तुम्ही लक्ष देत नाही. त्यातच संस्थेचे अध्यक्ष श्रीकरजी यांनी जो पुढाकार घेऊन जो एवढा मोठा जो हा या परिसरामध्ये हे सर्व घडून आणलं आणि त्यांच्या वेळोवेळी असे नवीन नवीन प्रकल्पामध्ये त्यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. त्यांच्या या म्हणजे नियोजनाला पण त्यांचं पण अभिनंदन करावं असं वाटते. हा जो कार्यक्रम आपण इथं घडून आणला पुन्हाही विद्यार्थ्यांना याच माध्यमातून संधी मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही. आणि आज जे काही आपल्याला थोडंसं काही जाणवलं असून कमी जास्त ते पुढच्या वेळेस चांगल्या प्रकारे करून आणि हे करायच्या अगोदर तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स जर आयोजित केली तर आमच्या इकडून सर्व लोकांकडून आपल्याला चांगलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा. बरोबर. पहिला जो आपण मुद्दा उपस्थित केला होता की प्रेस कॉन्फरन्स, तर हा नक्कीच खूप म्हणजे स्वागतार्ह आहे. आम्ही प्रत्येकच वेळेस जे काही आमच्या विभागामार्फत इव्हेंट असतात तर हे इव्हेंट आम्ही जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत प्रेसपर्यंत सततच आम्ही पोहोचवत असतो किंवा सोशल मीडियाचा पण आम्ही बराचसा आता वापर करायला लागलो आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आमचं ऑफिस जिल्हा कार्यालयाला एकच आहे आणि आम्ही खूप कमी लोक आहोत, 8 ते 9 लोक आहोत. आम्हाला आपण जे बोललात की ग्रामीण भागापर्यंत किंवा आदिवासी भागापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा स्थानिक संस्थांचा, स्थानिक लोकांचा सपोर्ट हा नेहमीच हवा असतो आणि त्या सपोर्टमुळेच आम्ही हे सगळं शक्य करू शकतो. कारण की आज 8 आणि 9 लोक म्हटल्यानंतर इतकं सगळं उद्योजकांना बोलवणे, पब्लिसिटी करणे आणि त्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळं लागतं विथ मॅनपॉवर, हे सगळं आम्हाला शक्य होत नाही. तर त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिले जगदंब महाविद्यालयाचे आणि संस्थेचे माननीय अध्यक्ष
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे प्राध्यापक वृंद या सगळ्यांचे मी आभारच व्यक्त करते आणि तुम्ही मीडियाचे सुद्धा आभार व्यक्त करते की आपण या कार्यक्रमाची दखल घेतली आणि आज तुम्ही इथं आलात. त्यांनी जे फोन केला तर तिथं तर लोकच असते माझी एवढं टाकायची. मुळात काय होतं ना की यावेळेस आम्हाला असं होतं की खूप मोठा असा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही ठेवला नाही. मेन फोकस हा होता की जास्तीत जास्त उद्योजकांना इथे बोलवायचं आणि जॉब सिकर्स म्हणजे ज्यांना नोकरी करायची आहे अशा लोकांवर आम्ही फोकस केलं. बरेचदा असं होतं की बाकी सगळ्या गोष्टींमध्ये गुंतल्यावर जो मेन उद्देश असतो याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. म्हणून मेन फोकस यावेळेस आपला या ज्याला आम्ही प्लेसमेंट ड्राईव्ह म्हणतो की जास्तीत जास्त उद्योजक सहभागी झाले पाहिजे, ते आले पाहिजे. कारण की आपण त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे, त्यांनी डिमांड पण दिली आहे, पण ते इथपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि ते जर एवढ्या आशेने इथे येत आहेत तर त्यांना एक चांगलं मॅनपॉवर या प्लेसमेंट ड्राईव्हमधनं मिळालं पाहिजे. तर त्याच्यावर फोकस असा हा खूप कमी वेळात आम्ही नियोजन केलेला कार्यक्रम होता. आणि म्हणतात ना की बुवा नियतीची साथ मिळाली. पाऊस आला नाही आज, पावसाची आम्हाला थोडीशी भीती होती की पावसामुळे एम्प्लॉयर तर येऊन जातील पण कॅन्डिडेट्स येतील की नाही, ते इथपर्यंत पोहोचू शकतील की नाही, तर ती थोडीशी भीती मनात होती. पण निसर्गाने साथ दिली आणि मला असं वाटतं जवळपास 300च्या वर जॉब सिकर्सनी नोंदणी केलेली आहे आणि 12 कंपनी आज इथं मुलाखतीसाठी हजर झालेल्या आहेत आणि चांगला रिस्पॉन्स हा मिळालेला आहे. ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही तर आम्ही कधी काही कुणाकडे डिमांड आली, कधी गरज पुढे निर्माण झाली आम्ही अशी घेतो. परंतु नियमितपणे आमचं जे ऑफिस आहे अमरावतीला जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जे बसस्टँडला लागूनच टेक्निकल हायस्कूलमध्ये प्रस्थापित आहे, तर तिथे प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी आम्ही अशा प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन करत असतो. म्हणजे एक ट्रेंड आम्ही सेट केलेला आहे की जर 3ऱ्या मंगळवारी आम्ही एम्प्लॉयमेंट ऑफिसला गेलो तर तिथे 3-4 कंपनीज आणि 100-150 कॅन्डिडेट्स म्हणजे कंप्लीट असं हे आमचं नियमित चालणारं कामकाज आहे. तर आज इथे मेळावा होता म्हणूनच नाही, आज एक नवी सुरुवात आपली इथे झालेली आहे. काही कॅन्डिडेट इथे पोहोचले किंवा पोहोचू शकले नसतील तर त्यांच्यासाठी आमचं कार्यालय, आमचा विभाग आणि मला असं वाटतं महाविद्यालयसुद्धा सतत उपलब्ध असेल. त्यांनी महाविद्यालयाशी कॉन्टॅक्ट केला किंवा डायरेक्टली आमच्या ऑफिसशी कॉन्टॅक्ट केला तरीही आमच्याकडनं प्लेसमेंटसाठी आम्ही मी आणि माझा स्टाफ आम्ही दिलतोड मेहनत करतो. भरपूर ऐकला आम्ही. अंतिम उद्देश एकच आहे की आमचा विभागच त्याच्यासाठी, विभागाचं नावच आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता. तर ह्या 4 घटकांवर आम्ही काम करतो आणि समाजाच्या शेवटल्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हे पॉसिबल नाही आहे. मी थोड्या वेळ इथे नव्हते, याच्यासोबत मी जिल्ह्याच्या बाहेर तर एक जागर करिअरचा म्हणून आम्ही एक उपक्रम सुरू केलेला आहे. 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात गोल सेटिंग बाबत आम्ही एक सेशन घेऊन मार्गदर्शन करत असते. म्हणून मी जवळपास 1-1.5 तास इथे नव्हते, पण तेवढ्या वेळात मला जी माहिती मिळाली तर जवळपास 52 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना ऑफर लेटर पण केलेलं आहे. बरेचदा असं होतं की इथे थोडी गर्दी असते किंवा एक वेगळं वातावरण असतं तर कंपनी बहुतेक वेळा दुसरा इंटरव्ह्यू पण प्रिफर करतात. इथे एक प्रायमरी सिलेक्शन करतात आणि सेकंड इंटरव्ह्यू त्यांचा कंपनीमध्ये घेतात. तर मला असं वाटतं की आज 52 लोकांना ऑफर देण्यामध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन इथे झालेलं आहे. ती सगळ्यात खूप मोठी उपलब्धी आहे.